त्याच्यामध्ये आपण अटक केलेली आहे। त्यांचा आभार मानतो की त्यांनी अभिनंदन या सभागृहामध्ये त्या पोलीस अधिकाऱ्यांचं केलं, कारण अभिनंदन होताना फार आम्ही कमी पाहतो। परंतु अध्यक्ष महोदय, त्यांच्या मतदारसंघामध्ये येणाऱ्या गुटखा विक्री करणारा किंवा अवैधरित्या गुटख्याचा तिथे व्यवसाय करणारा फहीम नावाचा जो इसम आहे, फहीम अहमद शेख म्हणून ही व्यक्ती जी आहे, वस्तुस्थिती आहे की तैयब सुपारीवाला नावाचं त्याचं एक दुकान आहे, त्याच्या भावाचं नावाने हे दुकान आहे आणि त्या दुकानामध्ये तो सुपारी आणि अन्य तिथे व्यवसाय करतोय। तर गुमास्ता लायसन्स देखील आहे। परंतु गुटख्याच्या विक्रीमध्ये ह्या व्यक्तीला ह्या अगोदर देखील अटक केली गेलेली होती, याच्यावर गुन्हा देखील दाखल केलेला होता आणि अध्यक्ष महोदय, या व्यक्तीला तडीपार देखील केलं गेलं होतं, परंतु हायकोर्टामधून ती तडीपारी ही रद्द केली गेली होती। नक्कीच ह्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये ह्या व्यक्तीला कुठेही पाठीशी घातलं जाणार नाही, किंवा कोणीही गुटख्याचा जर का तिथे कोणीही अनधिकृतपणे जर का त्याचा व्यवहार करत असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल। माझी सामान्य सदस्यांना माझी विनंती असेल की आपल्याकडे ज्या इन्फॉर्मेशन आहेत, कुठल्या ठराविक ठिकाणी गुटखा तिथे जर का विक्री केला जात असेल किंवा कुठे, जसा मगाशी उल्लेख केला की सकाळी 3 ते 5 वाजेपर्यंत कुठे ज्या ठिकाणी इथे व्यवहार होतोय, आपण ती माहिती मला द्यावी। नक्कीच योग्य ती कारवाई आणि कठोर कारवाई या सगळ्या व्यक्तींवरती केली जाईल। आणि अध्यक्ष महोदय, त्यांनी दुसरा जो ठराविक प्रश्न जो विचारलेला आहे की काही बीट चौकी आहे, त्या बीट चौकीच्या शेजारीच तिथे काही अंमली पदार्थांची विक्री होत आहे, काही ठिकाणी तिथे गुटख्याची विक्री होत आहे। अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या पोलीस स्टेशनच्या अखत्यारीमध्ये आपण केलेल्या कारवायांची माहिती देखील मी आपल्याला देईन। साकीनाका पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत 2024 ला आपण जवळपास अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या 86 लोकांना आपण अटक केली, त्यांच्यावर आपण कारवाई केलेली आहे आणि विक्री करणाऱ्या 12 लोकांवरती आपण कारवाई केलेली आहे। त्यानंतर घाटकोपर पोलीस स्टेशनच्या अंडर आपण NPTSच्या अंडर आपण 2024 ला 204 सेवन करणारा आपण अटक केलेली आहे आणि 36 लोकांना आपण तिथे विक्री करताना आपण त्यांच्यावर आपण कारवाई केलेली आहे आणि ह्या कारवाया आपण दिवसेंदिवस वाढवत आहोत। किंवा मला सभागृहाला माहिती देखील द्यायला हवी आहे की आपण काही दिवसांपूर्वीच कॅबिनेटमध्ये अध्यक्ष महोदय आपण अँटी नार्कोटिक टास्क फोर्सची आपण स्थापना केलेली आहे आणि आपल्या माध्यमातून विनंती आहे अध्यक्ष महोदय की एक तर याच्यातून प्रचंड महसूल आपला बुडतोय, विषयांतर थोडा होईल। एकीकडे आपण तुटीचा अर्थसंकल्प दिला, मी सांगतो मी विषयावर येतो, विषयावर जरा विषयावर येतो नाही विषयावर येतो मी प्लीज जरा एकदम तुम्ही टोकू नका। आम्हाला 30 वर्ष झाले सभागृहात, आम्ही काही एवढं काही नवीन नाही की आपण आपल्याला सूचना करावी। मंत्री महोदय, आम्हाला विनंती आहे, हा भयंकर मोठा प्रकार आहे। गुजरातच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये हा सगळा गुटखा येतोय, गुजरात मधून येतोय, सापडलेले अनेक धागेदोरे गुजरात पर्यंत। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे, एक तर याच्यावरची बंदी उठवा, 10,000 कोटी रुपये येतील, पण हे नाही रोखू शकत तुम्ही, कारण सगळे याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, अनेक पॉलिटिशियन आहेत, मी आपल्याला नाव नाही घेऊ शकत, हप्ते चालले आहेत। मी सांगा अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी सांगावं, पोलिसांनी जर मनात आणला, एक सुद्धा गुटख्याची पुडी विकू शकत नाही, एक सुद्धा। तुम्ही रस्त्याने जा, कुठे बसा, पटकन गुटखा मिळतो। माझा एवढंच विनंती आहे। प्रश्न स्पेसिफिक अध्यक्ष महोदय, फार मोठा गंभीर विषय आहे, विदर्भामध्ये असेल, मराठवाड्यात असेल, अनेक लोक मरतायत, याच्यामध्ये मृत्युमुखी होत आहेत। म्हणून एक तुम्ही एंटी नार्कोटिक्स वगैरे सगळं जरी काय झालं तरी यावर खरं तर हा गुटखा महाराष्ट्रात सर्रास विकतो आहे, म्हणून यावर बंदी जरी असली, बंदी आहे, एक तर शासनाने कडक कारवाई करावी, नाहीतर हे बंदी उठवावी। तेलंगणात नाही, गुजरातमध्ये नाही, इतर राज्यात नाही, आणलं चांगला हेतू होता म्हणून ही बंदी रिपीटेशन होतोय। एक मिनिट थांबा, काय हरकत नका, प्लीज प्लीज एक मिनिट थांबा। अध्यक्ष महाराज, हरकत आहे, बोला, हरकत आहे अध्यक्ष महाराज, म्हणून सांगा अध्यक्ष महाराज, माझी हरकत आहे। अध्यक्ष महाराज, बंदी उठवा असं म्हणून हे काय सूचित करण्याचा प्रयत्न करतायत या सभागृहातनं? अध्यक्ष महाराज, बंदी उठवण्याचा प्रयत्न करताय का आपण? चला पुढे चला, गुटखा लॉबीला मदत करण्याकरता अशा प्रकारचं विधान करताय का? वडेट्टीवार साहेब बसा, प्लीज बसा।
चला झालाय. एक मिनिट मंत्री महोदय, असलम शेखचाही प्रश्न ऐकून घ्या आणि एकत्रित उत्तर द्या. असलम शेख, नहीं प्लीज प्लीज, आता मी असलम शेखला संधी देतोय. असलम शेख बोला. नहीं फिर आपको संधी नहीं मिलेगा. आप बोलिए, चलिए बोलिए. नाही असं बसवत नाही, तुमचा झालाय विषय. आपण मी त्या हरकतीचा मुद्द्याला ग्राह्य धरत नाही. चला पुढे. तुम्ही विचारलं ना प्रश्न, आता बंदी उठवा विचारलं तुम्ही. चला ठीक आहे, मग तुमच्या सदस्यांचा वेळ राहील. चला. काय अध्यक्ष महोदय, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हे बरोबर नाही, MD, पहिल्या रांगेच्या गुटखा लोकांसाठी. सगळ्या काही इकडे विकला जातो आहे. या संदर्भात शासनाची भूमिका, हे सगळे उपाययोजना फेल होत आहेत. म्हणून आपण यापेक्षा अधिक कारवाई करणार का? खरं म्हणजे गुटखा विक्री करणाऱ्यावर नॉन बेलेबल ऑफेन्स हा प्रोव्हिजन असली तरी लगेच